नमस्कार, ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। आजचा विषय आहे हे असतात मुलींच्या स्वभावाचे विविध प्रकार। तुमची पत्नी कोणत्या प्रकारात येते? व्यक्ती तितक्या प्रकृती हे तर तुम्ही ऐकूनच असाल। अगदी तसंच मुलींच्या स्वभावाचे देखील अनेक विविध प्रकार असतात। त्या स्वभावानुसारच मुली संसार करतात। तर मंडळी, जाणून घ्या तुमची पत्नी यातील कोणत्या प्रकारात मोडते, किंवा तुम्ही स्वतः हे ऐकत असाल तर तुम्ही नक्की कोणत्या प्रकारची पत्नी आहात। शीर्षक वाचून तुम्ही थोडे बिचकुळ्यात पडला असाल ना, की बायकोचे प्रकार म्हणजे काय आणि असे प्रकार खरंच असतात का, आणि असतात तर मग किती असतात? हो मंडळी, तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे आज या व्हिडिओमधून मिळतील। प्रत्येक माणसाचा एक स्वभाव आणि प्रवृत्ती असते, त्यानुसार तो आयुष्यभर वागत असतो। भले त्या माणसाने कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा मूळ स्वभाव मात्र डोकेवर काढत असतो। ते म्हणतात ना, एक वेळ सवयी बदलतील पण स्वभाव नाही। तसंच बायकांचं सुद्धा आहे, त्यांचे सुद्धा त्यांच्या स्वभावानुसार प्रकार पडतात। जसे की रागीट, संशयी, मायाळू, ईर्ष्याळू, सकारात्मक, आशावादी आणि अजून बरंच। ज्या स्त्रियांच्या मनात जे गुण जास्त असतात आणि ती ज्या पद्धतीने विचार करते त्यानुसार त्या स्त्रीचा स्वभाव ठरतो। आज आम्ही विशेष व्हिडिओ सामान्यतः बायकांमध्ये आढळणारे प्रकार तुम्हाला सांगणार आहे। ते ऐका आणि तुम्हीच ठरवा की तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता। एक म्हणजे कंजूस बायको। आपल्याकडे कंजूस हा शब्द एखाद्याची खिल्ली उडवण्यासाठी वापरला जातो, पण बऱ्याचदा काही बायका या खूप खाटकसर करतात। अर्थात त्या सगळं करतात आपल्या संसारासाठी। ज्या स्त्रिया बाहेर कामाला जात नाहीत आणि घरच सांभाळतात त्यांच्यात हा स्वभाव जास्त दिसून येतो। यात अजिबात काही वाईट गोष्टी नाही, कारण जर आर्थिक स्थिती बेताची असेल तर अशा पैशाच्या बाबतीतील कंजूस बायकाच घराला आधार देतात। जरी त्या पैशाच्या बाबतीत कंजूस असल्या तरी अशा बायकांमध्ये मायेला मात्र तोटा नसतो। दुसरं म्हणजे सपोर्टिव्ह पत्नी। बायकोचा हा प्रकार त्या स्त्रियांमध्ये दिसतो ज्या अतिशय पुढारलेल्या विचारांच्या आहेत आणि ज्या समतोल विचार करतात। नवऱ्याने कोणतीही गोष्ट करू दे त्यात अजिबात आडेवेडे न घेता त्या त्याला सपोर्ट करतात। काही स्त्रियांना खूप प्रश्न विचारण्याची सवय असते, पण सपोर्टिव्ह पत्नी ही आधी आपला पाठिंबा दर्शवते आणि मग काही शंका कुशंका असतील तर नवऱ्याला विचारते। सध्याच्या तरुणांना हा गुण असणारी बायको जास्त हवी असते बरं का। तिसरं म्हणजे पजेसिव्ह बायको। आता पजेसिव्हचा तुम्हाला वेगळ्याने अर्थ स्पष्ट करून देण्याची गरज तर नाही, पण एका वाक्यात सांगायचे झाले तर माझा नवरा हा फक्त माझा आहे असं धरून अतिप्रेम दाखवणारी बायको म्हणजे पजेसिव्ह बायको होय। संशयी स्वभावाच्या बायकांचा सुद्धा यात समावेश होतो। नवरा साधा एखाद्या मुलीशी बोलताना जरी दिसला तरी त्यावरून वाद घालायला सुद्धा या बायका मागे पुढे पाहत नाहीत। अर्थात ते त्यांचं प्रेम असतं, पण असं प्रेम कधीकधी मर्यादा ओलांडल्याने मोठ्या संशयात परावर्तित होऊ शकते आणि नात्याचा पाया ढासळू शकतो। त्यामुळे बायकांनी पजेसिव्ह असणे वाईट नाही, पण त्यांनी आपल्या पतीवर सुद्धा तेवढा विश्वास ठेवायला हवा। चौथं म्हणजे समर्पण करणारी पत्नी। जी स्त्री आपल्या कुटुंबासाठी पतीसाठी काहीही त्याग करायला तयार असते आणि त्यासाठी मागचा पुढचा कोणताही विचार करत नाही, अशा स्त्रीला या प्रकारात समावेश होतो। अशा स्त्रिया या निस्वार्थी असतात। स्वतःच्या आनंदापेक्षा त्या दुसऱ्याच्या चांगलेपणात आपला आनंद मानतात। अशी पत्नी मिळणे म्हणजे भाग्य असते। पण एक महत्त्वाची गोष्ट अशी की अशा स्त्रिया खूप स्वाभिमानी सुद्धा असतात। नवऱ्याशी आपण प्रामाणिक आहोत आणि त्यांनीही आपल्याशी प्रामाणिक राहावे ही त्यांची इच्छा असते। पाचवं आणि महत्त्वाची म्हणजे स्वावलंबी बायको। हा बायकोचा एक असा प्रकार आहे जो आजच्या आधुनिक काळातील स्त्रियांना लागू होतो। या बायका आपल्या पतीवर अवलंबून नसतात, त्या स्वतःच्या पायावर उभ्या असतात आणि आयुष्यभर एकट्याने स्वतःला आणि कुटुंबालाही सांभाळू शकतात। पुरुषाइतकाच त्यांचा स्वभाव खंबीर आणि कणखर असतो। कोणत्याही संकटाशी त्या एकट्याने लढतात।
अशी स्त्री पत्नी म्हणून लाभल्यास पुरुष देखील निश्चिंत असल्याचे आढळून आले आहे. कारण त्यांना खात्री असते की त्यांच्या पाश्चात ती आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकते. तुमची बायको यामधील कोणत्या प्रकारात मोडते नक्की कमेंट करून सांगा. आणि बायकांनीही तुम्ही कोणत्या प्रकारात मोडतात तेही नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.